वाढती महागाई आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या भासणाऱ्या तीव्र टंचाईकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्थानिक उपविभागीय कार्यालयासमोर अनोखे चूल पेटवा आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला तीव्र निषेध नोंदवला। गेल्या काही दिवसांपासून स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय कार्यालयासमोर लाकडे जमा करून प्रतिकात्मक चूल पेटवली। या पेटत्या चुलीवर कार्यकर्त्यांनी भाकरी भाजून निषेध नोंदवला। गॅस अभावी नागरिकांना पुन्हा पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ येत असल्याची भावना या आंदोलनातून व्यक्त करण्यात आली। या आंदोलनादरम्यान सरकारच्या धोरणांविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला। गॅस सिलेंडरची नियमित व पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्याची मागणीही करण्यात आली। या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी नागरिक नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे आमच्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी गॅस टंचाई आणि दैनंदिन जीवनामध्ये रोजीरोटी रोजगारावर झालेल्या परिणामाबद्दल सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले आहे। आमच्या प्रमुख 8 मागण्या आहेत। त्या गॅस सिलेंडर पहिल्या क्रमांकाची मागणी आहे, गॅस सिलेंडरसाठी होणारी कृत्रिम टंचाई थांबवावी, गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखावा, 25 दिवसानंतर गॅस मिळेल ही शिथिल करण्यात यावी, काळाबाजारी करणाऱ्या लोकांवर सक्त कारवाई करण्यात यावी, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून कम्युनिटी किचन सुरू करण्यात यावे, सरकारकडून प्रत्येक 2 किलोमीटरवर जेवणाची व्यवस्था करून गरजू लोकांना अन्न देण्यात यावे। सरकारने सांगावे की परिस्थिती कधी सामान्य होईल, जेणेकरून सामान्य लोकांना या परिस्थितीसाठी तयार राहता येईल। राज्यात अनेक ठिकाणी भक्कम साठा नाहीये, नागरिकांनी गॅस सिलेंडर दिले जात नाहीये, नागरिकांना तातडीने गॅस सिलेंडर दिले जावा। जिल्हाधिकारी आणि जिल्ह्यामध्ये उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत किती लोकांना गॅस सिलेंडर दिले आहे याचे ऑडिट करावे। या सर्व मागण्या घेऊन आम्ही माननीय एसडीओ साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे आणि या सर्व 8ही मागण्यावर आमच्या लवकरात लवकर विचार करण्यात यावा असे सांगणार आहे।